नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 6वे बैजिक राशींचे अवयव याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण परिमेय संख्यांच्या रूपात बैजिक राशींच्या जी मांडणी आहे त्या कशा प्रकारे त्यांचे अवयव पाडायचे या आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता इथे बघा, ए आणि बी या जर दोन बैजिक राशी असतील तर त्या ए छेद बी या स्वरूपात जेव्हा आपण त्यांना लिहितो तेव्हा त्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो। आता या परिमेय संख्यांचे जे आपल्याला स्वरूप आहे सरळ रूप देण्यासाठी, तर त्या करण्यासाठी आपण काय करतो, त्यांच्यावरती क्रिया करतो, जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। आणि या सुद्धा आपण कशा तर या ज्या क्रिया आहेत त्या परिमेय संख्यांवरती आपण त्याच पद्धतीने करायच्या असतात जसं आपण बैजिक राशींवरती करतो। आता फक्त इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की परिमेय संख्यांच्या छेदामध्ये कधीही शून्य नसतो। म्हणजे अंशछेद या स्वरूपात जेव्हा आपण परिमेय संख्या लिहितो तेव्हा छेदामध्ये कधीही शून्य नसतो, शून्येतर संख्या असते। आता आपण हे या एका उदाहरणावरून लक्षात घेऊयात की यांचे अवयव कसे पाडायचे परिमेय संख्यांचे। आता इथे सरळ रूप द्या म्हणून एक उदाहरण दिले बघा। एचा वर्ग अधिक 5 अधिक 6 छेद एचा वर्ग वजा ए वजा 12 गुणिले ए वजा 4 छेद एचा वर्ग वजा 4। मग आता हे उदाहरण कसं सोडवायचं ते हे उदाहरण आपण इथे खाली लिहून घेतलं। आता आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी ह्या 5 एचे अवयव पाडायचे आहेत। मग 5 एचे अवयव असे असले पाहिजेत की ज्यांचा गुणाकार 6 येईल आणि बेरीज 5 येईल। मग असे कोणते अवयव आहेत तर 2 आणि 3, कारण 2 आणि 3 यांची बेरीज केली तर ती येते 5 आणि 2 आणि 3 यांचा गुणाकार केला की तो येतो 6। म्हणून मग आपण ते इथे ए अधिक 3 ए अधिक 2 आणि अंशात लिहिले, छेदामध्ये एचा वर्ग वजा ए वजा 12 असे आहेत। आता हा जो ए आहे मधली संख्या तर ती एकटीच आहे, त्याच्याबरोबर संख्या कोणतीच नाही या चलाबरोबर, शेवटी 12 आहेत। मग एक हा कधी इथे लिहिला जात नाही, तो आपण तिथे एक आहे हे लक्षात येतं आपल्या। मग अशी संख्या असली पाहिजे की अशा संख्या असल्या पाहिजेत की ज्यांचा गुणाकार 12 येईल आणि ज्यांची वजाबाकी 1 येईल। मग त्यामध्ये जी मोठी संख्या असेल ती वजा चिन्ह तिचं असलं पाहिजे आणि लहान संख्येचं अधिक असलं पाहिजे, कारण इथे आपली ही वजा चिन्ह आहे मधल्या संख्येला। मग ते आपण घेतलं ए वजा 4 आणि ए अधिक 3, वजा 4 अधिक 3 म्हणजे वजा 1 येतं इथं, म्हणजे ए राहणार आहे। त्याप्रमाणे ए वजा 4 इथे वरती आणि एचा वर्ग वजा 4 हे छेदामध्ये ए अधिक 2 ए वजा 2 हे दुसऱ्या कंसामध्ये, याप्रमाणे 1 छेद ए वजा 2 हे इथे उत्तर आलेलं आहे। त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण आहे। आता हे पुढचं उदाहरण बघा, एक्सचा वर्ग वजा 9 वायचा वर्ग छेद एक्सचा घन वजा 27 वायचा घन। यामध्ये इथे अंशामध्ये वर्ग दिले, छेदामध्ये घन दिलेत। मग यात काहीच नाही, म्हणजे अवघड गणित असं नाही आहे। अंशामध्ये वर्ग आहे, मग त्याप्रमाणे इथे वर्गाच्या अवयव कसे पाडतो तसे पाडायचे। छेदामध्ये घन आहे तर घनाचे सूत्रात आपण अवयव जसे पाडतो तसे इथे पाडायचे। त्याप्रमाणे एक्स अधिक 3y एका कंसात एक्स वजा 3y दुसऱ्या कंसात, छेदामध्ये एक्स अधिक 3y एका कंसात आणि एक्सचा वर्ग अधिक 3xy अधिक 9yचा वर्ग। मधली एक स्टेप केलेली नाही आहे, फक्त जे फायनल त्याचा आन्सर आलं तेवढं इथे दिलेलं आहे फोड केल्यावरती। मग इथे हे एक्स वजा 3y आणि हे एक्स वजा 3y हे कॅन्सल होतील, अंश छेदातले राहतात एक्स अधिक 3y अंशामध्ये, छेदामध्ये एक्सचा वर्ग अधिक 3xy अधिक 9yचा वर्ग। सराव संच 6.4